दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। गेली कित्येक वर्ष प्रलंबित असणाऱ्या मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 29 तारखेला मुंबई येथे मराठा आरक्षण आंदोलनासाठी येण्याची हाक दिली आहे। या हाकेला प्रतिसाद म्हणून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून 25,000च्या आसपास दुचाकी, चारचाकी, मालवाहतुकीची वाहनं, ट्रॅक्टर, पाण्याचे टँकर आणि अँब्युलन्स घेऊन समाज बांधव मुंबईच्या दिशेने 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मुंबईच्या दिशेने निघणार असल्याची माहिती सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याचे माऊली पवार यांनी दिली। यावेळी मराठा समाजाच्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत मागे फिरणार नाही असं त्यांनी सांगितलं। तसंच मुंबईच्या समुद्राला मराठा बांधवांचा निघणारा समुद्र जोडला जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। 29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई येथे होणाऱ्या संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला समर्थन देण्यासाठी व मराठा समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी सोलापूर सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने 25,000 टू व्हीलर, फोर व्हीलर, माल वाहतुकीची वाहनं, ट्रॅक्टर असतील, पाण्याचे टँकर असतील आणि ॲम्ब्युलन्स हा मोठा ताफा घेऊन सकल मराठा समाज 27 आणि 28 रोजी मुंबईच्या दिशेने जाणार असून संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे मागील 2 ते 2.5 वर्षापासून सरकारला आवाहन करतायत। 7 ते 8 वेळा उपोषण केले तरी हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आम्हाला न्याय देत नाहीये। संविधानातलं जिथं 58 लाख नोंदी सापडल्या तरी आरक्षण द्यायची मराठा समाजाला भूमिका सरकारची दिसत नाही। फसवं आरक्षण SCBC 10% सरकार देऊन ज्या प्रकारे मराठा तरुणांच्या भविष्याशी हे सरकार खेळतंय त्याचा निषेध आणि आम्ही मागतोय 50%च्या आतून OBCतून त्या आरक्षणाला सरकार नकार देतंय आणि 50%च्या आतून OBCतून आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज मुंबईतून माघार फिरणार नाही। सरकारला अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही 2 दिवस त्यांच्याकडे आहेत। आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्या, अन्यथा होणारे जे काही परिणाम आहेत त्याला सरकारला सामोरं जावं लागेल आणि ते होणाऱ्या परिस्थितीला सरकार जबाबदार असेल। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।